हाय हॅलो नमस्कार, मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर हे बघा, समृद्धीचा बड्डेचा ब्लॉग आहे हा 2 तारखेचा. मी काय पोस्ट पण टाकली नव्हती. हे बघा माझे पप्पा फोटो काढतात. बड्डेचं तयारी म्हणजे करायचं होता, का डेकोरेशन वगैरे केलं नव्हतं, कारण जरा देवदेव होता ना कार्यक्रम, त्याच्यामुळे सगळं काम चाललं होतं. हे बघा अर्पिता, आदित्य आमचा माझ्या भावाची मुलं आहे ती. डेकोरेशन वगैरे काय केलं नाही, कारण दिवसभर आज कामं चाललं होतं आणि मी व्हिडिओ लेट टाकते, कारण शूटिंग केलेलं होतं. म्हटलं चला आठवण म्हणून तेवढा टाकावा व्हिडिओ. त्यासाठी मग मी म्हटलं टाकावा आज व्हिडिओ, कारण आम्ही 4 तारखेला गावावरून आलो माघारी मुंबईला. गाडी केली ती आणि पलीकडे बघा सामान थोडं दिसतंय, मी तुम्हाला दाखवते. हो का, हे आम्हाला आणायसाठीच आणलं होतं घरून. काय पप्पाच्या इथून काय आणलं, थोडंफार घरून थोडंफार आणलं. आणि पप्पाने आमच्या काय काय घेऊन दिलं आहे ती मी उद्याच्या ब्लॉग म्हणजे तुम्हाला दाखविलच. आज काय नाही सांगत, आजचा फक्त बड्डेचा ब्लॉग आमचे हे. त्यांना म्हटलं तुम्हाला घेऊ का, तर नको म्हणत होते अर्पिता आणि श्रीषा. तर ब्लॉग काय झालं माहिती आहे का, आमच्या मम्मीचा होता कार्यक्रम देवाचा. मी तुम्हाला ते सांगणारच आहे बघा पुढच्या व्हिडिओमध्ये, कार्यक्रमाला कोण कोण आलं. तर हे बघा आपलं ताट, काय काय थोडंसं घ्यायचं राहिलं होतं. घरातला राडा तुम्ही प्लीज इग्नोर करा, कारण निवड पण बनवायचं चाललं होतं घरात. मी काय बाकीचं दाखवलं नाही, तेवढंच तुम्हाला दिसतंय तेवढंच दाखवलं. आणि हे बघा मी समृद्धीचं ऑप्शन करताना श्रेया पण बोलली मला पण बसायचं आहे, माझा पण बड्डे आहे. तर म्हटलं चालतंय, तू पण बस बाय, तुझा पण करू. लहान मुलांचं कसं असतं तसंच असतं, एकमेकाचं बघितलं त्यांना वाटतं आमचं बी असावं. आता चला काय नाही बाकी. तर ती म्हटलं चला थोडा व्हिडिओचा शूटिंग करावा. आमच्या तिथल्या लय नव्हतं, कारण लय जणांना पण नव्हतं बोलवलं, कारण गडबडीत सवासणी वगैरे जेवाय घालायच्या होत्या, परड्या वगैरे भरायच्या होत्या. त्यामुळे काय टायमिंगच भेटला नाही कोणाला बोलवायला. गडबडीमध्ये सगळं झालं, म्हणजे असं कार्यक्रम. त्याच्यामुळं मग बड्डे करायचं काय हीच नव्हतं, म्हणजे करायचं होता, पण असं म्हणजे एवढंही नव्हतं करायचं. कारण काय झालं, बाकीची तयारी झालेली कार्यक्रमाची वगैरे, त्याच्यामुळं मग काय सुचलंच नाही. आपलं साधं सिंपल म्हटलं, कारण 2 वर्ष झालं तिचा बड्डे काय केला नव्हता समृद्धीचा. तर म्हटलं ह्या वर्षी तर करावं, नुसता केक तरी कापावा. डेकोरेशन वगैरे काय केलं नाही, कारण दिवसभर हेच पुरणपोळी वगैरे करायचं काम चाललं होतं. हे बघा आमच्या शेजारच्या वहिनी, आमच्या वहिनी साहेब, कांताजी, आदित्य, मम्मी, पप्पा इकडे सगळे बसले. त्यांनी आम्हाला न्यायची तयारी, इकडं आणायची तयारी चालली होती. हे आमच्या मोठ्या वहिनी साहेब आहेत. आणि हे बघा हल्ली बसल्यात नानी, श्रेयश आणि पियुष, त्यांचे 2 नातू आहेत. त्यांचे मामा पण माझे व्हिडिओ रोज बघतात बरं का. आणि आमच्या अर्पिता, तिला पण यायचं होतं सोबत. ही बघा सुसायला लागली रडायला. मी तिला घेतलं होतं, मला बघितलं की रडा चालू करायची. कांदे वगैरे देवदेव होता ना कार्यक्रम, त्याच्यामुळं मग त्यासाठी आणले होते सगळंही. इथं काय काय जणांनी फोटो काढले, काय काय जणांनी नाही काढले, नको बोलायचे फोटो काढायला. तर जाऊ दे, आम्ही थोडा साधा सिंपलच केला आपला बड्डे. पप्पा आमचे फोटो वगैरे काढत होतं आणि आलो मग, कारण मंगळवारी म्हणजे कुणवारी आलो बघा आम्ही, हां मंगळवारीच आलो, कारण त्या दिवशी मतमोजणी पण होती ना, मग रस्त्याने ट्रॉफिक पण भेटलं असतं. त्याच्यामुळं पहाटे आम्ही लवकरच निघलो होतो. तरी मला वाटतंय 4-4:30ला निघलो असेल घरतून. इथं आम्हाला यायला 10:30 वाजल्या होत्या, 10-10:15 तास झाले त्या. भैया आलता आमचा, कारण भैया नव्हता बड्डेला. भैया गेलता कामाला, त्याला होती सेकंड शिफ्ट, कारण सेकंड करून नाईट करून मग तो आला 3 तारखेला घरी. आणि 4 तारखेला मग आम्हाला घालवायला आला पाट गाडीमध्ये, कारण 4 व्हीलर गाडी केली ना. मग सामान पण आणायचं होतं, काय काय आणलं मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवीनच. त्यामुळे गाडी पण केली ती. आणि गाडीत पण जागा अर्पिताला आमच्या यायचं होतं, पण काय झालं गडबडीत काय लक्षात पण नाही. आणि तिला पण बोललं होतं मी ही आमची मम्मी आईसाहेब, आमच्या श्रेया आमची मम्मीची पप्पा आमच्या लय लाडकी आहे बरं का. ती आमचे मम्मी पप्पा लय लाड करतात तिचा. श्रेयाला पण तिकडे ठेवली. आम्ही आता अजिबात रडली नाही, कारण सकाळची झोपली होती, त्याच्यामुळं तिला माहितीच ना आम्ही आलेलो. परत पण आम्ही आलो जाग्या झाल्यावर पण नाही रडली. मम्मीला फोन केला तर मी रडती का म्हणतो, मम्मीला नाही रडत आहे. मम्मी पप्पा परत तिला घेऊन पळसदेवचं मंदिर बघा आहे तिकडे, पळसदेवला तिकडे गेले ते पळसदेवचं मंदिर बघायला.
त्याच्यामुळे तर काय नाही रडली. तर चाललो तर बायकांचं इथं सगळं बाहेर का नाही कार्यक्रमाचं फरशी पण थोडी खराब झाली, म्हणजे एवढी नाही पण, कारण चाललो तर ना सगळं हे ठेव ते ठेव साहित्य कार्यक्रमाचं, त्याच्यामुळे मग ते आणि देवदेव असल्यामुळे घरात बी थोडा या पसारा सामान काय झालं इकडे तिकडे झाले, त्याच्यामुळे घरात पण नाही घेतला बड्डे, बाहेरच केला आपला छानपैकी सोफ्यामध्ये. कारण आमच्या मम्मीचं घर म्हणजे 2 रूम, एक किचन आणि म्हणजे बाहेरचं आपलं ही सोफा आहे. तर कसं वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग आपला? हे बघा आता पप्पांना म्हणलं त्याच्या केक कापा तेवढा, काय डेकोरेशन वगैरे काय केलं नाही, साधं सिंपलच आपलं, कारण असं कामाच्या धावपळीमध्ये आपला केला कसा तरी साधा सिंपल. पुढच्या वर्षी बघू चांगला मोठा करू. आणि आता आपल्या शिशाचा पण बड्डे आला आहे पुढच्या महिन्यामध्ये जुलैमध्ये, तर तो पण आपण इथं साजरा करणार आहे 27 जुलैला. बघू आता. आणि श्रीषाचे आपले मी मंथली फोटो काढते ते पण राहिलं बरं का, 27 तारखेला फोटो काढायचे का काढलेच नाहीत मी, कारण काय झालं म्हणजे कार्यक्रम असल्यामुळं का नाही, घरी कार्यक्रम असला म्हणजे कसं असतं 5-6 दिवस त्याच्यामध्येच गेले, त्याच्यामुळं काय एवढंही नाही बरं का, टाईमच भेटला नाही मला. म्हणजे असं मी गावाला गेला तर व्हिडिओ दिसला का तुम्हाला, व्हिडिओ शूटिंगच केलं नाही कारण टाईमच भेटत नव्हता. आणि काय झालं तर महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ अपलोड व्हायला नेटवर्कच नव्हतं, लेट टायमिंग लागायचं, त्याच्यामुळे मग मी काय नकोच म्हटलं व्हिडिओ. फक्त मी 2 व्हिडिओ टाकलेत गावाला गेल्यापासून, ती बी देवाला गेलं तर तिथलं, घरचं तर काय घेतलंच नाही कारण जमलंच नाही, आणि 2-2 तास मोबाईल हातात घेण्यापेक्षा नकोच म्हणलं, व्हिडिओच काढायला नको, त्याच्यामुळे काढलाच नाही. हे बघा आमचे अप्पू म्हणजे अर्पिता, आदित्य, समृद्धी, श्रेयश आणि पियुष मुलं आहेत सगळेजण. तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय.